नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांनी नीट ऍप्लिकेशन फॉर्म 2025 चा फिलअप केलेलाच आहे. टोटल 1 महिन्याचा वेळ दिलेला होता. 7 मार्च म्हणजे उद्या शेवटची डेट आहे. सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेलाच असेल असं मला वाटतं. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरला नाही त्यांनी लवकरात लवकर आजच, उशीर जरी झाला तरी आजच फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. उद्या साईट चालेल नाही चालेल काही सांगता येत नाही. शेवटच्या दिवसाची वाट कोणच बघू नका, कारण की फॉर्मची एक्स्ट्रा डेट म्हणजे डेट वाढून मिळण्याची शक्यता बिलकुल नाहीये. कारण की आजच अजून एक नोटीस आलेली आहे, ते म्हणजे करेक्शन कोणत्या गोष्टीमध्ये करता येतात, करेक्शन केव्हा चालू होणार आहे हे पण त्यांनी एका नोटीसमध्ये आज एनटीएनं दिलेलं आहे. त्याच्यामुळे फॉर्म फिलअप करण्याची डेट वाढेल का काही विद्यार्थ्यांचे कॉल येतात, तर बिलकुल म्हणजे 1% सुद्धा शाश्वती वाटत नाहीये की डेट एक्स्ट्रा आपल्याला वाढवून मिळेल. त्याच्यामुळे कोणच हलगर्जीपणा करू नये. ज्यांचा फॉर्म राहिला असेल त्यांनी लवकरात लवकर भरून घ्या. महत्वाचं काय आहे, आपण फॉर्म भरलाय का, भरला असेल तर मग सर्व माहिती बरोबर आहे का, त्याच पद्धतीनं फॉर्म माझा कम्प्लीट आहे का, कुठली स्टेप तरी रिकामी नाहीये किंवा कुठली स्टेप तरी माझी इनकम्प्लीट नाहीये का, हे कसं चेक करायचं हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. कारण की काही विद्यार्थी कुठेतरी फॉर्म भरतात किंवा काही ठिकाणी असं होऊ शकतं फॉर्म भरलेला आहे, साईट चालत नसते, त्याच्यामुळे काही विद्यार्थी नंतर येतात. काही विद्यार्थी येत पण नाहीत नंतर, त्यांना वाटतं की माझा फॉर्म सबमिट झालेला असेल. त्याच्यामुळे अशा कुठल्याही आविर्भावात कुठल्याही विद्यार्थ्यांनी अजिबात राहू नये. पालकांना सुद्धा विनंती आहे, त्यांनी कन्फर्मेशन पेज आपल्याला मिळालं आहे का हे चेक करायचंय. विद्यार्थ्यांनी आपलाच फोटो आहे का, आपली सही आहे का हे देखील चेक करायचंय. कारण पुन्हा करेक्शन विंडो चालू होणार आहे. त्याच्यामुळे महत्वाचं काय तर फॉर्म माझा कम्प्लीट झालाय का हे तरी गोष्ट महत्वाची आहे. पेमेंट झाले का हे सुद्धा महत्वाचं आहे. मग हे कसं चेक करायचं अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. सर्वांना वेबसाईट माहितीच आहे. वेबसाईटवरती जायचं आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे लॉग इन म्हणून आहे, रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन असं तुम्हाला तिथे ऑप्शन दिसेल. मग तिथे जायचं. तिथे गेल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर, इथे तुम्हाला जो ऍप्लिकेशन नंबर 25 पासून सुरू झालेला आहे, 25041 असा सुरू झालेला ऍप्लिकेशन नंबर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मोबाईलवर आलेला आहे. ऍप्लिकेशन नंबर प्रत्येक विद्यार्थ्याच्या ईमेल आयडी वर देखील आहे तो ऍप्लिकेशन नंबर. त्याच्यानंतर तुमचा पासवर्ड जो आहे, फॉर्म भरताना जो पासवर्ड सेट केला तो पासवर्ड, त्यानंतर खाली जो इथे कॅप्चा दिलेला आहे तो इथे फिलअप करायचा आणि मग इथे आपल्याला लॉग इन करायचं आहे. मग आता एक्झॅक्टली लॉग इन केल्यानंतर पुढची स्टेप कशी आहे हे तुम्हाला मी लगेच सांगतो. आता इथे बघून घ्या तुम्ही. आता इथे तुम्हाला तुमच्या नाव दिसेल, इथे तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर दिसेल. मग आता इथे काय बघा, सर्वात जास्त महत्वाचा की माझा भरलेला फॉर्म बरोबर आहे का हे कसं ओळखायचं. तर इथे बघा मित्रांनो, रजिस्ट्रेशन प्रोसेस 3 गोष्टी आहेत महत्वाच्या. 3 कोणत्या गोष्टी आहेत महत्वाच्या, रजिस्ट्रेशन प्रोसेस, व्ह्यू पेमेंट डिटेल्स आणि ऍप्लिकेशन फॉर्म. ह्या 3ही गोष्टी इथं तुमच्या कम्प्लिटेड पाहिजेत. इथं कुठलंच रेड मध्ये इनकम्प्लीट असायला नकोय. हे सर्व कंप्लीट जर असेल तर समजायचं विद्यार्थ्यांनी की माझा फॉर्म हा पूर्णपणे भरलेला आहे. मग इथे काय रजिस्ट्रेशन प्रोसेस मध्ये काय असतं, तर तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते तुम्हाला इथे दिसेल. तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलंय हे तुम्हाला इथे दिसणार आहे मित्रांनो. आता इथे तुम्ही बघू शकता तुमचं नाव, ऍप्लिकेशन नंबर, हे तुमच्या बेसिक डिटेल्स सर्व, ऍड्रेस वगैरे हे सर्व इथे दिसतं. हे काय आहे, रजिस्ट्रेशन डिटेल्स. ठीक आहे. मग आता त्याच्यामध्ये महत्वाचं पुढचं काय आहे, व्ह्यू पेमेंट डिटेल्स, 2 नंबरची टॅब, याला क्लिक करून बघा. तर इथे बघा तुमचं पेमेंट तुमच्या कॅटेगरीनुसार पेमेंट आहे. आता जनरल कॅटेगरी असेल तर इथं 1700 रुपये पेमेंट असतं. दुसऱ्या कुठल्या कॅटेगरी असेल कॅटेगरीनुसार इथं पेमेंट दिसेल. त्याचा कस्टमर आयडी, तुम्ही पेमेंट कसं केलेलं आहे, त्याचं म्हणजे कार्ड थ्रू केलंय की युपीआय थ्रू पेमेंट केले, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं दिसतील. म्हणजे पेमेंट सुद्धा तुमचं कम्प्लीट झालेलं आहे. आणि सर्वात जास्त महत्वाचं काय आहे, व्ह्यू ऍप्लिकेशन फॉर्म, म्हणजे तुमचा भरलेला फॉर्म हा कशा पद्धतीनं चेक करायचा हे देखील मी तुम्हाला इथे सांगतोय मित्रांनो. इथे तुम्हाला तुमचं सर्व नाव, डेट ऑफ बर्थ, मेन म्हणजे जेंडर हे सुद्धा चेक करा मित्रांनो. कारण की कधी कधी चुकून राहू शकतं. ह्या सर्व गोष्टी आपल्याला करेक्शन विंडो मध्ये करेक्ट करता येतात. त्याच्यामुळे हे सर्व असं लाईन बाय लाईन चेक करायचं. म्हणजे तुम्हाला याच्यासाठी सांगतोय, कधी कधी वाटतं की आपलं सर्व बरोबर आहे, त्याच्यामुळे हातात ऍप्लिकेशनची प्रिंट आहे तुमच्याकडे, ह्या सर्व गोष्टी असं टिक करत चेक करा की कुठली माझी गोष्ट चुकली तर नाहीये ना. जर चुकली असेल तर करेक्ट करायला वेळ आहे तसा, यासाठी तुम्हाला सांगतोय. अशा पद्धतीने हे पूर्ण चेक करा तुमचं. याच्यामध्ये 10वीचे डिटेल्स सर्व आहेत, 12वीचे डिटेल्स सर्व आहेत, ह्या सर्व गोष्टी चेक करायच्या. ठीक आहे. आणि मग तुम्हाला इथे की हा फोटो तुमचाच आहे का, ही सही तुमचीच आहे का, हे डॉक्युमेंट्स तुमचेच आहेत का, हे सर्व चेक करा. इथे सर्व दिसतं, आधार कार्ड तुमचंच आहे का. अशा पद्धतीनं प्रत्येक विद्यार्थ्याने इथे चेक करणं गरजेचं आहे मित्रांनो. हे तुम्हाला दिसेल तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये. इथे येईल फील्ड ऍप्लिकेशन फॉर्म. अशा पद्धतीने एवढ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत, जास्त काही नाही आहे. जर कोणत्या विद्यार्थ्याचं पेमेंट राहिलं असेल
लवकरात लवकर करा. उद्या रात्री 11:30 वाजेपर्यंतचा वेळ आहे. पेमेंट इनकम्प्लीट असेल पेमेंट करून घ्या. जे विद्यार्थी आजकालमध्ये फॉर्म भरले त्यांचा थोडा साईटचा इश्यू झालेला, पेमेंट कधी कधी झालेलं नाहीये, चेक करा शेवटपर्यंत. पेमेंट रिफ्लेक्ट झालंय का किंवा पेमेंट वापस आलंय का, इनकम्प्लीट दाखवतंय का, हे सर्व चेक करा. तसं काही असेल तर व्हायब्रंटला कॉन्टॅक्ट करा. आपला लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे आणि संभाजीनगर कोणत्याही ब्रांचला आपला कॉन्टॅक्ट करा. सर्वांची डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करा. काही अडचणी असतील तर आम्हाला व्हिजिट करा. व्हिजिट करणं पॉसिबल नसेल तर कॉलवर आम्हाला माहिती विचारा. तुमचं सर्व गोष्टीचं आम्ही तुमचं शंका निरसन करण्याचा प्रयत्न करणार आहेत. पण महत्वाचं काय आहे की ह्या तीनही गोष्टी तुमच्या कम्प्लिटेड आहेत का, आणि एकदा ऍप्लिकेशन फॉर्मला क्लिक करा. तुमची सर्व माहिती आलेली असते ते बरोबर आहे का चेक करा. ज्या विद्यार्थ्यांनी व्हायब्रंटमध्ये फॉर्म भरला अशा प्रत्येक विद्यार्थ्याला आपण फोटो पण दिलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांना ऍप्लिकेशनची प्रिंटआउट पण दिलेली आहे. त्यामुळे प्रिंटआउट चेक करा. जर काही करेक्शन असतील किंवा कुठल्या विद्यार्थ्याचा फॉर्म इनकम्प्लीट असं तर बिलकुल नाही कोणाचं इनकम्प्लीट आहे म्हणून, तरी पण विद्यार्थ्यांनी घर बसल्या ठिकाणी चेक करायचंय की माझं काही इनकम्प्लीट आहे का, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी कुठे पण फॉर्म भरला असेल, जे व्हिडिओ बघत असतील त्यांनी चेक करा. काही अडचणी असतील तर आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की करेक्शन विंडो बद्दलची एक्झॅक्टली नोटीस काय आहे, करेक्शन कोणकोणत्या गोष्टीमध्ये करता येतात. महत्वाचं सध्या फॉर्मचा आहे. करेक्शनसाठी एक सेपरेट वेळ दिलेला आहे, 3 दिवस आहेत. त्याच्या आधी आपण बघूया करेक्शन कोणत्या गोष्टीमध्ये करता येतात. त्यामुळे फोकस ठेवा. आता आपल्या ऍप्लिकेशन फॉर्मची सर्व माहिती बरोबर आहे का, सर्व स्टेप्स कंप्लीट आहेत का, एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं मित्रांनो. थँक्यू सो मच.